अखेर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। होय शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावात झाली सुधारणा। कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहे, कुठपर्यंत कांदा जास्तीत जास्त गेला, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले YouTube चॅनल एकदा नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्की करा। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांचं मरण, महिनाभरात 26 लाख हेक्टरला फटका। खरीप हंगामातील 52 लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात। शेतकऱ्यांसमोर हे प्रश्न आवासून उभे। जगायचं कसं, खायचं काय, पोरांना शिकवायचं कसं आणि मुला मुलींचे लग्न कशी लावायची। आज मंत्रिमंडळ बैठकीत काय होणार, आपत्तीग्रस्तांसाठी कोणकोणते निर्णय होणार, किती, कधी, कशी नुकसान भरपाई मिळणार, सर्व प्रश्नाची उत्तरे। पूरग्रस्तांना पायावर उभे करणार मुख्यमंत्री। मित्रांनो, राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे मिशन सुरू आहे। पुढील 2-3 वर्षात हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर 50 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणू, असे सांगत पुरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीद्वारे पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती समारोहात ते बोलत होते। राज्यपाल आचार्य देवव्रत नैसर्गिक शेतीचे तज्ज्ञ आहेत। त्यांचे मॉडेल राज्यात पुढे नेऊन अडचणीतील शेती व शेतकऱ्याला बाहेर काढू, असे मुख्यमंत्री यावेळी बोलले। मित्रांनो, अतिवृष्टी, महापूर आणि नुकसान या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आज होत असून खरडून गेलेली शेती, दयनीय अवस्था झालेले शेतकरी, सर्वस्व गमावलेले लोक यांना कोणता दिलासा मिळणार किंवा कोणता दिलासा देणार याकडे डोळे लागले आहेत। निकष बाजूला ठेवून वाढीव मदत देण्याची भूमिका जाहीर केली जाईल, असे सूत्रांनी सांगितलेले आहे। आजचा निर्णय बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा, दुपारून व्हिडिओ मिळेल। मित्रांनो, वळूया कांदा बाजार भावाकडे। पिंपळगाव बसवून उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1999, सटाणा येथे उन्हाळी कांदा 10,015 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1700 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती कळवण, उन्हाळी कांदा 22,100 क्विंटल आवक जास्तीत जास्त गेला 1700 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो नागपूर, पांढरा कांदा 1000 क्विंटल आवक जास्तीत जास्त गेला 2000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कामठी, लोकल कांदा 3 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त गेला 2060 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मंगळवेढा, लोकल कांदा 64 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त गेला 1730 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाई, लोकल कांदा 100 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त गेला 2000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळ भाजीपाला, लोकल कांदा 1464 क्विंटल आवक जास्तीत जास्त गेला 1700 रुपये। त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला, लोकल कांदा 309 क्विंटल आवक जास्तीत जास्त गेला 2400 रुपये। त्यानंतर मित्रांनो हिंगणा लाल कांदा 22 क्विंटल आवक जास्तीत जास्त गेला 2000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर, लाल कांदा 5824 क्विंटल आवक जास्तीत जास्त गेला 2350 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती सातारा, 200 क्विंटल आवक जास्तीत जास्त कांदा गेला 2000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड, 354 क्विंटल आवक जास्तीत जास्त कांदा गेला 2000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर, 1919 क्विंटल आवक जास्तीत जास्त कांदा गेला 1700 रुपये। तर सर्वात जास्त मित्रांनो कांद्याला खाजगी उत्पन्न बाजार समिती नाशिक, खाजगी बाजारात 2500 रुपये कांदा गेला। भेटूया पुढच्या वेळेस दुपारून। धन्यवाद।